प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात. तर आता सायली देवी आईसमोर जाते आणि हात जोडते आणि म्हणते, मागच्या वर्षी जी वटपौर्णिमा झाली ती माझ्या मनाविरुद्ध झाली, पण ह्या वर्षी माझ्या मनासारखं आहे, तर मला 7 जन्मी हाच नवरा भेटू दे, असं ती म्हणते. आणि म्हणते, माझ्या आयुष्यातील जेव्हा मी माझं प्रेम व्यक्त करेल तेव्हा मला तुझी साथ हवी आहे. तर दुसऱ्या दिवशी अर्जुनला उठायला जरा उशीरच झालेला असतो, म्हणूनच तो म्हणतो आता पटपट आवरून घ्यायला हवं, ऑफिसची देखील तयारी करायला हवी आणि आज माझा व्रत देखील आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जायचं देखील आहे. पूजा करायची म्हणून असं तो आपलं आवरत असतो. त्याच वेळी सायली आता आवरून ठेवून लग्नाची साडी नेसलेली असते, ती नेसून अर्जुनच्या समोर उभी राहिलेली असते. म्हणते, सर हे घ्या कॉफी. तो आता तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहतच राहतो आणि तिच्यावरून नजर हटवत देखील नाही. सायली आता इशारा करूनच विचारते, काय झालं? अर्जुन म्हणतो, काय नाही, पण आपल्या लग्नामध्ये तुम्ही ही साडी घातली होती का? त्यावेळेस सायली हसते आणि म्हणते, अहो साडी घालत नाही तर नेसतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, तेच ते. त्यावेळेस सायली म्हणते, हो, आपल्या लग्नामध्ये मी हीच साडी नेसली होते. त्यावेळेस असं म्हणत ते तिच्याकडे पाहत राहते आणि मनातल्या मनात विचार करते, मी ही साडी नेसली होते खरं, पण मनाविरुद्ध. पण आज या साडीचं मला महत्त्व कळते. मला 7 जन्मी फक्त तुम्हीच राहायला हवंय, म्हणून मी आज साडी ही पुन्हा नेसली आहे. सायली आता त्याला कॉफी घ्यायला सांगतेस. अर्जुन म्हणतो, ते ठेवा ना, मला ऑफिसला जायला तयारी करायची आहे. आता अर्जुन आपली फाईल शोधत असतो, तर सायली आता स्वतःला आरशात पाहते आणि त्यानंतर गजरा हातात घेते आणि अर्जुनकडे मागे पाहतच असते. त्यावेळेस अर्जुन देखील तिच्याकडे पाहत असतो. तिचा सौंदर्य हा निहाळत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. त्यावेळेस सायली आता गजरा माळत असते, परंतु तिला ती गजरा व्यवस्थित माळताच येत नाही. मग आता खूप वेळ असा प्रयत्न करूनही तिला तो गजरा व्यवस्थित माळता येत नसतो. नंतर अर्जुन आता तिची धडपड पाहतो आणि लगेच तिच्या जवळ येतो. तिने तोंडात तो क्लिप पकडलेला असतो. अर्जुन आता तो क्लिप तिच्याकडून घेतो आणि स्वतः तिला गजरा माळून देतो. दोघे आता खूपच खुश होतात आणि एकमेकांकडे सारखे सारखे पाहत असतात. त्यानंतर अर्जुन आता पुन्हा आपल्या कामाला लागतो. त्याला अचानक शिंक येते. तेव्हा सायली विचारते, काय झालं? मग आता अर्जुन म्हणतो, काय नाही, मला असं वाटतंय वातावरण बदलले ना, त्यामुळे मला सर्दी झालेली आहे. त्यावेळेस सायली आता ठीक आहे असं म्हणते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अस्मिता, कल्पना आणि सायली ह्या तिघीही वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी चाललेल्या असतात. त्यावेळेस अर्जुन तिथे पळतच तिथे येतो म्हणतो, तुम्ही चालले आहेत का पूजा करायला? मलाही तुमच्या सोबत यायचं आहे तिकडे. मी तुम्हाला सोडायला येतो ना. मिसेस सायली, तुम्हाला गेल्या वेळेस चक्कर आली होती, पाहिले ना किती प्रॉब्लेम झाली होती. मग तेव्हा कल्पना म्हणते, हो तू ही सोबत पाहिजेलच रे, असं ती म्हणते. आणि तू सोबत नाही आलास तर सायली ही हक्काने तुला मागूनच घेणार आहे. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. असंच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन भागासह.